पुतळ्याला आपण सर्वच मान्यवर अभिवादन करूयात, नमस्कार करूयात आणि आपल्या कार्यक्रमाला आपण विनंती की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वजण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या माननीय उमावत मॅडम यांचा सन्मान या निमित्तानं होतो आहे। शॉल मान्यवरांना स्थानिक प्रमुख पाहुणे इकडे समोर काय उमावत मॅडम गाथा संग्रहाची ग्रंथाची भेट देऊन या ठिकाणी जाणीव असतं हेही कमी नाही। आपल्या आईचे नाव कांताई आंबिले असे होते। त्यांचा विवाह आवडी यांच्यासोबत झाला। त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज हे होते। त्यांना वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून ओळखले जाते। त्यांच्या जीवनात अनेक संकट आली, परंतु त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करून हरी नावाचा गजर ठेवला होता। त्यांच्या गावातील काही मूर्ख लोक त्यांना खूपच त्रास देत असे। त्यांना कोणत्याही धन संपत्तीचा लोभ नव्हता, त्यांना फक्त विठ्ठल भक्तीचा लोभ होता। त्यांचे संपूर्ण जीवन भगवंताच्या स्मरणात गेले। मार्च 1689 रोजी फाल्गुन ऋतूला 12:02 ते तसेच संस्कृतीने जे भाषण केलं, खरंच एक स्टेज डेअरिंग या वयात जे असणं आहे ते खरंच एक चांगल्या पद्धतीने तिनं स्टेजवर येऊन भाषण केलेलं आहे। तिथे मी खरंच खूप म्हणजे कौतुक करू इच्छिते की खरंच ह्या वयात तिनं एवढं चांगलं संभाषण करून छान पद्धतीनं संभाषण केलं। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती जे आहेत दत्तात्रय मंडूजी पाच चौधरी, ह्या म्हणजे यांच्याविषयी जर सांगायचं ठरलं तर त्यांनी जे शिक्षणाचं महत्व सांगितलं किंवा गरिबीतून त्यांनी कसं शिक्षण घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाच्या मागील हातभार कोणाकोणी त्यांना हातभार लावला आणि खरंच आई वडिलांचं छत्र नसताना त्यांनी गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन एक चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलं। मी आज त्यांना एक अशा ईश्वरचेनी एवढीच प्रार्थना करते की त्यांचं हे सामाजिक कार्य इथून पुढेही चालू राहू आणि त्यांच्या कुटुंबाच्या मार्फतीने समाजकार्य चांगल्या पद्धतीने पार पाडून। तसेच आजच्या कार्यक्रमाला आमचे आदरणीय एसडीपीओ सर भोमने साहेब तसेच चव्हाण साहेब यांच्याकडून साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि 2 शब्द संपवते। धन्यवाद। निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण खऱ्या अर्थाने बाळासाहेब गुळवे यांनी माझा अभ्यास केला, कारण मला काही न विचारता ही जी माहिती यांनी या ठिकाणी सांगितली ती केवळ त्यांनी माझ्या अनुभव त्यांनी ऐकला। जे मी 6 प्रोफेसरांच्या मुलामुलींना शिकवलं ते सुद्धा त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं हे मला समजलं नाही आणि खरोखर मी 6 प्रोफेसरांच्या मुलामुलींना 12 मुलांना शिकवलं फ्री, कारण मला जर काही अडचण आली तर त्यांनी मागं पुढं बघू नये ह्या कारणामुळं मला वेळ नसताना सुद्धा मी खाजगी शिकवणी घेत होतो। गरिबी शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही हेच मला समाजाला सांगायचं आहे आणि प्रयत्न आणखी परमेश्वर आहे हे सुद्धा मला सर्वांना सांगायचं आहे। त्याचा मला माझ्या शिक्षणामध्ये मामांकडे 1 वर्ष मी काढलं, आत्याकडे 1 वर्ष काढलं, त्यांनी माझं सगळं फ्रीमध्ये शिक्षण केलं आणि विशेष करून मला प्रवरा एज्युकेशन सोसायटीचं आपल्या रयत शिक्षण संस्थेचे आभार मानणं गरजेचं आहे, कारण मला रयत शिक्षण संस्थेने 3 वर्ष फ्रीमध्ये जेवण राहणं खाणं पिणं सगळं दिल्यामुळं मी शिकू शकलो। कारण माझे आई वडील, मी 5 वर्षाचा असताना आई वारली, 18 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर वडील वारले आणि मी पुन्हा ऍग्रिकल्चर कॉलेजला जाण्याची माझी तयारी नसताना सुद्धा माजी आमदार चंद्रमोहन घोगरे पाटील यांनी मला आग्रह करून पुण्याला कॉलेजला पाठवलं आणि मला कारण सांगितलं की बाबा दुसऱ्यांचे नंबर लागत नाही, तुझं पुण्यासारख्या ठिकाणी नंबर लागला, तू का जात नाही? मी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्या मॅट्रिकच्या बेसवर मला नोकरीला लावा। तर त्यांनी सांगितलं मी पैशाची व्यवस्था करतो, तू जा। आणि मी त्याप्रमाणे पुण्याला ऍडमिशन घेतली। ऍडमिशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी
माझ्याकडे पैसे नव्हते. मग प्रवार एज्युकेशन सोसायटीचं कर्ज मिळवण्यासाठी मी प्रवारनगरला प्रयत्न करण्यासाठी आलो आणि त्या ठिकाणी विखे पाटलांच्या ऑफिसमध्ये मला अण्णासाहेब शिंदे दिसले आणि माझ्या मनात शंका हे आलं की मला साईबाबांनी हे दिलं, प्रचिती दिली की तू यांना भेट म्हणजे तुझा फायदा होईल. मग मी अण्णासाहेब शिंदे गाडीत बसताना गेलो आणि त्यांना सांगितलं की मला असं मी पुण्याला ऍडमिशन घेतली, काही प्रयत्न करता तुमच्या मुख्य कृषी मंत्री भारत सरकारचे असल्यामुळं काही सवलत असले तर सांगा. आणि त्या माणसाने, एवढ्या मोठ्या माणसाने, राऊत साहेब शेतकरी अधिकारी होते, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितले की माझ्यासाठी या मुलाबरोबर अर्धा तास आपुलकीनं बोला, कारण तुम्ही पुन्हा ऍग्रिकल्चर कॉलेजला होते तर त्या ठिकाणी काय असतील नसतील सवलती 100-200 लेटर पॅड घ्या म्हणे माझं आणि 100-200 जरी पत्र तयार केले तरी मी सही करायला तयार आहे, तर तुम्ही एवढं माझ्यासाठी करा. आणि खरोखर त्या राऊत साहेबांनी मला अर्धा तास आपुलकीनं बोलवलं, ऑफिसमध्ये बसवलं, सर्व माहिती सांगितली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे बाकीचा खर्च फार नाही आहे, 150 रुपये वर्षाला हॉस्टेलचे खर्च आहे, खरा खर्च आहे तो जेवणाचा आहे, तर तू जेवणासाठी तुला 2 पत्र देतो, तेवढे पत्र घेऊन तू जा म्हणे. आणि त्यांनी पत्र तयार केले आणि मग मी अण्णासाहेब शिंदेची वाट बघत बसलो. ते लवकर येईना म्हणून सायकलवर मी कोलारला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये बसायचे